हॅलो स्टुडंट्स ऑफ 6th स्टँडर्ड. सहावीच्या अभ्यासक्रमात आता बदल झालेला आहे. तर आपण इतिहास याविषयी आज माहिती बघू आणि पहिला धडा जे आहे ते आपण पाहणार आहे. तर इथे तुम्हाला पाठाची नावे दिली आहे. इतिहासाची साधने, मग प्रागैतिहासिक काळ, तिसरा आहे हडप्पा संस्कृती, चौथा आहे वैदिक संस्कृती, पाचवा विविध धर्मांची शिकवण, मग आहे जनपदे आणि महाजनपदे, मौर्यकालीन भारत, प्राचीन भारतातील व महाराष्ट्रातील राज्ये व राजघराणी, प्राचीन भारताचा सांस्कृतिक वारसा, प्राचीन भारत व जग, असे हे सगळे धडे आहेत. त्यातून पहिला जो धडा आहे इतिहासाची साधने आपण बघणार आहे. इतिहासाची साधने बघताना आपण काय काय बघणार आहे, तर इतिहासाची जोडणी काय काय आहे, मग भौतिक साधने काय असतात, लिखित साधने काय आहे, मौखिक साधने काय आहे, प्राचीन भारताचे इतिहासाचे स्रोत आणि महाराष्ट्रातील वस्तू संग्रहालय आणि वारसास्थळे. तर पाचवीत सुद्धा आपल्याला थोडाफार याच्याबद्दल इंट्रोडक्शन आलं होता, माहिती आली होती. तर आता हा जो धडा आहे पूर्ण इतिहासाची साधने त्यांच्यावर आधारित आहे. तर आपण खूप जागेवर ऐतिहासिक वास्तू खूप सारी बघत असतो. त्याच्यात आपण बघतो की एका किल्ल्यात जेव्हा आपण फिरत असतात तेव्हा आपण त्याच्यामध्ये कधी कधी संग्रहालय असतात ज्याच्यामध्ये आपण नाणी बघतो. मग जे पूर्वी काळात जे पण भांडी वगैरे असायची त्याच्यावरून सुद्धा आपल्याला इतिहासाची माहिती मिळते. तर इतिहासाची जोडणी काय आहे ते आता आपण बघू. इतिहासाची जोडणी म्हणजे तुकड्या तुकड्यांचे एखादे कोडे जुळवण्यासारखे आहे. भूतकाळातील नाणी, शिलालेख, चित्रे, मातीची भांडी अशा अनेक वस्तू या जणू त्या कोड्याचे छोटे छोटे तुकडे असतात. जेव्हा इतिहासकार हे तुकडे नीट जुळवतात तेव्हा आपल्या भूतकाळाचे एक सुंदर चित्र तयार होते. बघा, इतिहासाची जी माहिती आहे किंवा काही पण जे साहित्य आपल्याला मिळतो ते असंच मिळत नाही. तर कधी कधी आपल्याला शिलालेख बघायला मिळतात. आपण कुठे ऐतिहासिक जागेला, स्थळाला जर भेट दिली तर तिथे आपल्याला खूप सारी माहिती मिळते. जसं शिवाजीचे किल्ले आपण बघतो तिथे शिलालेख असतात. मग त्यावेळचे नाणी काय होते, त्यावेळचे हत्यारे काय होते, त्यामुळे आपल्याला त्यावेळचा इतिहास कळतो. इतिहास म्हणजे मागील जे घटना घडलेल्या आहेत त्यांच्या माहिती. संशोधनाच्या स्रोतांच्या आधारे आपण भूतकाळातील घटना, विचार, संस्कृती आणि जीवनशैली जाणून घेऊ शकतो. या स्रोतांची विभागणी प्राथमिक साधने, दुय्यम साधने आणि मौखिक साधने अशी केली जाते. तर जो पण संशोधन केला जातो स्रोतांच्या आधारे, म्हणजे स्रोत कोणते, तर कोणतेही ऐतिहासिक स्रोत आपल्याला जर भेटले, सपोज आपल्याला नाणी भेटली, मातीची भांडी भेटली, एखादी स्मारक भेटली, तर हे सगळे भौतिक आहे ना. त्याच्यावरून आपल्याला माहिती मिळते की जीवनशैली त्यावेळेला कशी असणार, त्यावेळेला लोक कशा प्रकारचे भांडे वापरत असेल, कशा प्रकारचे कपडे घालत असेल, कोणते हत्यारे वापरत असेल. तर अशा प्रकारची विभागणी करताना आपण प्राथमिक साधने आणि दुय्यम साधने या आणि मौखिक साधने अशा प्रकारे त्यांची विभागणी करून आपण अध्ययन करत असतो. आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या वस्तू, कोरून ठेवलेले लेख, बांधलेल्या वास्तू, तसेच त्या काळातील चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे या विविध साधनांमधून आपल्याला आपला इतिहास शोधून काढता येतो. या सर्वांना इतिहासाची साधने असे म्हणतात. आता आपल्याला धड्याचं नाव दिलं आहे इतिहासाची साधने. तर इतिहासाची साधने म्हणजे काय, की आपले जे पूर्वजांनी जे पण वस्तू वापरली असेल, मग काही शिलालेख असेल, काही बांधलेल्या वास्तू किंवा स्मारके असेल, त्यावेळेच्या काही परंपरा आपल्याला माहीत असेल, लोककला माहीत असेल, काही साहित्य आपण बघत असेल, ऐतिहासिक कागदपत्रे जर असेल, त्याच्यामधून आपल्याला इतिहास कळतो आणि याच साधनांना आपण इतिहासाची साधने असेही म्हणतात. आता बघू आपण प्राथमिक साधने काय आहे, दुय्यम साधने काय आहे आणि मौखिक साधने काय, कारण त्याच्यामध्ये मागे उल्लेख आलेला आहे. तर प्राथमिक साधने जर आपण बघितली तर ही साधने थेट संबंधित काळातील असतात. आणि म्हणजे जे पण आपण बघतो, जसं शिलालेख आहे, ताम्रपट आहे, नाणी आहे, मूळ दस्तावेज म्हणजे त्यावेळेचे भोजपत्रे आहे, करारपत्रे आहे, जुन्या वस्तू आहे, शस्त्रे, जुन्या वास्तू, मंदिर इत्यादी, हे सगळे काय आहे, प्राथमिक साधने. कारण आपण जेव्हा थेट यांना बघतो तेव्हा आपल्याला त्यावेळच्या इतिहासाची माहिती मिळते.
यांचं महत्त्व काय आहे, तर ही साधने इतिहास लिहिताना त्या काळाची यथातथ्य माहिती देतात. कारण हे काय असतात, पूर्ण गवाह असतात. त्याच्यामुळे आपल्याला खरंच ही घटना घडली आहे का त्यावेळचीच माहिती आपल्याला प्राथमिक साधनांपासून मिळते. आता दुय्यम साधने म्हणजे काय, तर या साधनामध्ये प्राथमिक साधनांचा अभ्यास करून माहिती दिलेली असते. आता बघा, आपण जी पुस्तक वाचत आहे तर एक प्रकारची दुय्यम साधने, कारण आपण जे पण इतिहास प्राथमिक साधने वापरून जे पण लिहून घेतलेलं गेलेलं आहे या पुस्तकात, तर आपण दुय्यम साधन म्हणून ही पुस्तक वापरत आहे. तर या साधनांमध्ये प्राथमिक साधनांचा जो पण अभ्यास केला गेला आहे त्याची दिलेली माहिती असते. जसं इतिहास विषयक पुस्तके आहे, लेख, माहितीपट, संशोधनपर निबंध, तज्ज्ञांची व्याख्याने, विश्वकोश इत्यादी. तर इतिहास विषयीची जी पण पुस्तके जसं आपण आत्ता वाचत आहे, काही लेख लिहिलेले असेल, एखादा चित्रपट जसं शिवाजींचे चित्रपट आहे, माहितीपट आहे, हा ना, तर असे बघून आपण जे पण चरित्र बघतो किंवा जे पण माहिती मिळवतो त्याला आपण दुय्यम साधन म्हणतो. याचं महत्त्व काय आहे, तर या साधनांमधून इतिहासाची सुसंगत माहिती मिळते आपल्याला आणि ही साधने संशोधकांनी विश्लेषण करून तयार केलेली असते. आता दुय्यम साधन कसे तयार केले गेले असतात, तर अध्ययन करून जे पण साहित्य तयार केले गेला इतिहासाचा त्याला आपण दुय्यम साधने म्हणू. आता मौखिक साधने काय आहे, तर या साधनांमध्ये भूतकाळातील घटना, परंपरा, संस्कृती किंवा अनुभव तोंडी स्वरूपात पिढ्यानपिढ्या जतन केलेले असतात. मौखिक साधने जसं आपण आजी आजोबांकडून गोष्टी ऐकत आहे, काही जे लोकगीत आहे ते आपण ऐकतो, शिवाजींचे जसं पोवाडे आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, मौखिक साधने, कारण आपण परंपरानुसार ते आत्तापर्यंत ऐकत गेलेले आहे. जसं उदाहरण इथे दिले बघा, लोककथा, दंतकथा, लोकगीत, ओवी, भारूड, लावणी, पोवाडा, लोकनाट्य, कीर्तन, तमाशा इत्यादी. शौर्यकथा व वीरगाथा, ग्रामस्थांच्या वृद्धांच्या आठवणी व अनुभव. आपल्या घरचे पण खूप वृद्ध व्यक्ती असतात, तर आपल्या आजी आजोबा जर असतात तर ते परंपरागत अनुसार आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगत असतात, है ना. ते आपल्याला सांगतात, मग आपण पुढे आपल्या मित्रमैत्रिणींना ते गोष्टी सांगतो, तर अशी ही मौखिक साधने वाढत जातात. काही आठवणी आहे, काही प्रवासांची वर्णने आहे, अनुभव आहे, व्यापारी किंवा सैनिकांनी सांगितलेल्या कथा. तर हे सगळे मौखिक, म्हणजे जे मौखिकरित्या तोंडी आपण जे सांगतो ते पण सगळे मौखिक साधनांमध्ये येतात. त्यांचे महत्त्व काय आहे, तर लिखित पुरावे यांचे महत्त्व, नसलेल्या काळातील लोकजीवन, परंपरा आणि संस्कृती समजण्यासाठी मौखिक साधनांचा उपयोग होतो. आता जेव्हा काही लिखित पुरावे नाही आहे, पण आपण वर्षानुवर्ष ऐकत आलेले आहे, त्या काळातील लोकजीवन परंपराबद्दल तोंडी ऐकत आलेले आहे ना, तर ती आपली संस्कृती बनून जाते आणि ती संस्कृती समजण्यासाठी आपण ह्या मौखिक साधनांचा उपयोग करत असतो. तर हे बघितले आपण प्राथमिक साधने, दुय्यम साधने, मौखिक साधने. प्राथमिक साधने म्हणजे जे आपण थेट बघतो है ना, दुय्यम साधने जिथून आपण माहिती मिळवतो, मौखिक साधने परंपरागत अनुसार जेव्हा आपण ऐकत येतो. तर अशा प्रकारची ही तीन साधने झाली. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आज आपण आता भौतिक साधने काय आहे ते बघू. तर आपल्या घरी आपण खूप साऱ्या अशा जुन्या पेटी वगैरे असतात बघा, आज पण असतो आहे ना, जुने भांडे असते, एखादे चित्र आहे आणि काही कपडे वगैरे आहे, तर यांना आपण ठेवून राहतो. का ठेवून राहतो, की अरे ही आपली जुन्या आठवणी आहे ना. तसंच इतिहासाबद्दल पण असतो, जे पण जुन्या आठवणी आहे, जुन्या गोष्टी आहे, जुन्या जे पण स्मारकी आहे, नाणी आहे, जे पण जतन करून ठेवलेले आहे त्यांना आपण भौतिक साधने असे म्हणतात. तर या वस्तू म्हणजे इतिहासाची भौतिक साधने आहे. भौतिक साधने म्हणजे जी आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि हाताने स्पर्श करू शकतो अशी साधने. भौतिक साधनांमध्ये इमारती वगैरे येतात, नाणी, भांडी अशा गोष्टी येतात ज्यांना आपण स्पर्श सुद्धा करू शकतो, बघू सुद्धा शकतो. या साधनांचा वापर इतिहासाच्या अभ्यासात फार महत्त्वाचा असतो. भौतिक साधने त्या काळातील माणसांचे जीवन, संस्कृती, परंपरा, खेळ, कला आणि विज्ञान यांची माहिती देतात. ही साधने इतिहास संशोधनात प्राथमिक साधने म्हणून मानली जाते. आता जी भौतिक साधने आहेत त्यांनाच आपण प्राथमिक साधने म्हणतात, कारण आपण प्राथमिक साधनेमध्ये बघितलेलं की जी पण आपल्याला बघायला मिळतात, स्पर्श करायला मिळतात, तीच प्राथमिक साधने म्हणजे इथे भौतिक साधने मानली जातात आणि ही साधने इतिहास संशोधनात प्राथमिक साधने म्हणून मानली जातात.
प्राचीन काळी माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आजही सापडतात. यात शिलालेख, ताम्रपट, जुनी नाणी, शस्त्रे, भांडी, दगडी किंवा धातूच्या मूर्ती, जुन्या इमारती, किल्ले, मंदिरे, पाणवठे इत्यादींचा समावेश असतो. ही सर्व भौतिक साधने आहेत. आता प्राथमिक साधनांमध्ये पण आपण बघितलं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघू शकतो, आणि भौतिक साधनांमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यांना आपण भौतिक साधनं, भौतिक म्हणजे जे आपल्याला बघायला मिळतं, म्हणजे आपण प्रत्यक्ष बघू शकतो. ही साधने आजही पुरातत्वीय संग्रहालयात आणि ऐतिहासिक स्थळांवर पाहायला मिळते. खूप सारे संग्रहालय आज पण आहे जिथे आपण या सगळ्या गोष्टी बघू शकतो. जसं शिवाजींचे कपडे, शिवाजींनी घातलेले जिरे, टोप, तलवार आजही खूप सारे संग्रहालयात म्हणजे आपल्याला बघायला मिळतात. खूप सारे म्हणजे काय, जिथे पण शिवाजीचे किल्ले असेल त्या जागेवर आपण बघू शकतात. उत्खननात सापडलेले खापराचे तुकडे, त्यासाठी वापरलेली माती, त्यावरील लेप आणि रंगीत नक्षी किंवा कलाकृती, यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावीत, ती कशासाठी वापरली जात असावीत, हे शास्त्रीय पद्धतीच्या आधारे कळते. बघा, आपण चौथीला आणि पाचवीला सुद्धा मोहेंजोदडो संस्कृती बघितली होती. त्याच्यामध्ये जे जमिनीतून खोदून आणलेली भांडी वगैरे आपल्याला म्हणजे बघायला मिळाली होती. पुस्तकातच आपण बघितलेली. पण ह्या सगळ्या गोष्टी काय होते तर भौतिक साधने होती. तर अशा प्रकारे जे पण जुन्या गोष्टी आहे, जसं नाणी आहे, शिलालेख आहे, भांडी वगैरे आहे, त्याच्यावरून आपल्याला इतिहास कळतो, म्हणजे मागील घडलेल्या घटनांबद्दल माहिती मिळते. हे शास्त्रीय पद्धतीच्या आधारे आपल्याला कळत असते. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यांच्या अवशेषांच्या आधारे त्या त्या काळातील आहार पद्धती जाणून घेता येते. कोरलेले शिलालेख हे तत्कालीन प्रशासन, धार्मिक व सामाजिक इतिहास यांविषयी माहिती देतात. या काळातील शस्त्रे व संरक्षण, तटबंदी, राजवाडे, पुरातन वास्तू यांचा अभ्यास केल्याने त्या काळातील संरक्षण व्यवस्था, लढाईच्या पद्धती आणि वास्तुकला यांची माहिती सुद्धा आपल्याला मिळत असते. तसेच जुनी नाणी किंवा मुद्रा यांच्या आधारे त्या काळातील अर्थव्यवस्था, राज्यकर्त्यांची नावे, धार्मिक परंपरा आणि कला यांवर प्रकाश टाकला जातो. तर जे पण आपण बघतो भौतिक साधनांमध्ये, जसं शिलालेख, कोरलेले शिलालेख म्हणजे एखाद्या वेळेचे कोणा राजाबद्दल एखादा किल्ला बघायला गेलं, महाल बघायला गेले, तेव्हा तिथे शिलालेख असतात. तर शिलालेखापासून आपल्याला काय कळतं की त्याच्यावर कोरलेले जे काम आहे त्याच्यावरून सुद्धा कधी कधी माहिती मिळते, किंवा ते आपलं जुनी संस्कृती आपल्याला बघायला मिळते. तसंच शस्त्रे, संरक्षण, तटबंदी, राजवाडे असे आपण जेव्हा बघतो त्याच्यामुळे पण आपल्याला इतिहासाची माहिती मिळत असते. तसेच जुनी नाणी असेल, मुद्रा असेल, यांच्या आधारे आपल्याला त्यावेळची अर्थव्यवस्था कळते, राज्यकर्त्यांची नावे कळते, त्यावेळेला धार्मिक परंपरा काय होती आणि त्यावेळेला काय कला होती त्या सुद्धा आपल्याला कळतात. याचा अर्थ की भौतिक साधने त्या काळातील मानवी जीवनाचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाचे. भौतिक साधने का महत्त्वाची आहे की त्या काळातील माणूस कसं जगत होता, मानवी जीवन कसा होता याबद्दल आपल्याला माहिती मिळते. आता आपण बघणार आहे लिखित साधने काय आहे. लिहिलेल्या स्वरूपात जी साधने उपलब्ध आहेत त्यांना आपण लिखित साधने म्हणतो. या लिखित साधनांमधून त्या काळातील भाषा, लिपी, संस्कृती, राजकीय धोरणे, समाज रचना, धार्मिक आणि सामाजिक विचारसरणी यांची माहिती मिळते. तर लिखित साधने म्हणजे काय आहे की जे पण आपल्याला लिखित स्वरूपात जे साधन इतिहासाची मिळतात त्याला आपण लिखित साधने म्हणतो. जसं काही काळातील लिपी कशी होती, जसं शिलालेख बघितला आपण, है ना. तर शिलालेखमध्ये कोणती भाषा होती, कोणती लिपी होती, त्यावरून त्या काळची आपल्याला लिपी आणि भाषा कळते. तसंच आपल्याला समाजरचना त्यावेळची कशी होती, धार्मिक आणि सामाजिक जीवन त्यांचे कसे होते, हे आपल्याला लिखित साधनांवरून मिळतात. तर लिखित साधन एकतर्फा जर आपण बघायला गेले तर ते दुय्यम साधनामध्ये पण येऊन जातात. ठीक आहे. तर अश्मयुगातील म्हणजे प्रागैतिहासिक काळात माणसाला लिहिण्याची कला अवगत झालेली नव्हती. त्या काळातील माहिती आपण भौतिक साधनांच्या आधारे जाणून घेतो. परंतु जसजशी माणसाची आकलन क्षमता आणि भाषा विकसित होत गेली तसतसे त्याने आपले अनुभव आणि माहिती चित्रांद्वारे व चिन्हांद्वारे व्यक्त करायला सुरुवात केली. हीच लेखन कलेची सुरुवात होती. पहिले तर बघा, काही जुना जो काळ होता तेव्हा काही लिपी भाषा नव्हती. तेव्हा आपण जो पण
स्मारके वगैरे बघतो त्याच्यावरून फक्त आपल्याला माहिती मिळते इतिहासाची. पण जेव्हा भाषा विकसित झाली, अनुभव येत गेला माणसाला, तसं तसं त्याने चित्राद्वारे आणि चिन्हांद्वारे सुद्धा लिहायला सुरुवात केली. हीच लेखन कलेची सुरुवात होती. पुढे लेखन पद्धती विकसित होण्यासाठी दीर्घ कालावधी लागला आणि ही लेखन पद्धती जेव्हा विकसित झाली तेव्हा खूप काळ नंतरच विकसित झालेली. त्याच्या आधी बघा, आपण मला वाटतं 4थी का 5वीला भीमबेटका म्हणून जागा जी आहे मध्य प्रदेशमध्ये, तिथे जी गुहा आहे त्याच्यामध्ये माणूस म्हणजे पूर्वीच्या काळात त्याने बोरीवचे रंगाने म्हणजे झाडाचे फुलांचे रंगाने काही कला त्या गुहेत सादर केलेली आहे. ते चित्राच्या रूपाने आहे, कारण त्या वेळेला भाषा विकसित झाली नव्हती. पण बघा, तेव्हापासून त्याला रचना करणे माहिती होते, म्हणजे कसं काय चित्र वगैरे चित्राद्वारे कसं काय आपला वेळ व्यक्त करायचा ही शैली त्याने त्यावेळेला दाखवलेली आहे. तर तो लेखन पद्धती म्हणून नंतर विकसित होत गेली. आता माहीत आहे का तुम्हाला, त्याच्यामध्ये आपल्याला दिलं आहे की इतिहास लिहिण्यासाठी ज्या काळातील लिखित पुरावे उपलब्ध असतात तो काळ आपण ऐतिहासिक काळ म्हणून ओळखतो. त्या काळात लिपींचा उगम आणि विकास झालेला नव्हता, त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. तर ऐतिहासिक काळ काय आहे, प्रागैतिहासिक काळ काय आहे आपण समजून घेऊ. तर ऐतिहासिक काळ म्हणजे जेव्हा लिखित पद्धती सुरू झाले नव्हते, लिपी नव्हती, म्हणून आपल्याला लेखी पुरावे उपलब्ध नाही आहे, तर तो ऐतिहासिक काळ. ज्या काळात लिखित पद्धती उपलब्ध झाली आपल्याला तो ऐतिहासिक काळ, आणि ज्या काळात लिपींचा उगम आणि विकास म्हणजे लिपी झालेच नव्हते त्याला आपण प्रागैतिहासिक काळ म्हणू. म्हणजे इतिहासाचा आधीचा काळ म्हणजे प्रागैतिहासिक काळ, ज्या वेळेला लिपींचा विकास झालेला नव्हता. आणि जेव्हा आपल्याला लिखित पुरावे उपलब्ध होतात त्याला आपण ऐतिहासिक काळ म्हणून ओळखतो. प्राचीन काळात व्यापारी, प्रवासी, राजे आणि विद्वान यांनी आपल्या अनुभवांच्या, घटनांच्या किंवा आदेशांच्या नोंदी करून ठेवलेल्या होत्या. लिखित साधनांमधून आपल्याला त्या काळातील लिपी, भाषा, लेखनशैली आणि लोकांचे आचार, विचार, परंपरा व जीवन पद्धती यांची माहिती मिळते. तर प्राचीन काळात काय होतं की व्यापारी होते, प्रवासी होते, राजे होते, त्यांनी आपले आपले अनुभव जे आहे ते नोंद करून ठेवलेले आहे. जर लिखित भाषेत ते उपलब्ध आहे तर ते आपल्याला लिखित साधने म्हणून उपलब्ध होतात. काही जे प्रवास करणारे त्यावेळचे यात्री होते त्यांनी प्रवास वर्णने सुद्धा लिहिलेली आहे, त्यामुळे सुद्धा आपल्याला माहिती मिळत असते त्यावेळची जीवन पद्धतीची, त्यावेळचे परंपरेची, आणि लोक कसे होते, कसे राहत होते त्यांची माहिती आपल्याला मिळत असते. त्यातील काळाच्या नोंदीच्या आधारे कालखंडाची माहिती मिळते. त्या साधनांच्या आधारे इतिहासकार विश्लेषण करून त्या त्या कालखंडाचा इतिहास लिहितात. विविध संग्रहालय, ग्रंथालय आणि मंदिरे या ठिकाणी प्राचीन काळातील लिखित साधने पाहावयास मिळतात. आज आपण ग्रंथ वगैरे बघतो खूप सारे, तिथे त्यांच्यामधून सुद्धा आपल्याला खूप सारे पुरावे मिळतात, इतिहासाबद्दल माहिती मिळत असते. आपण आता पुढे बघू की आपल्याला मौखिक साधने काय दिली आहे. तर मौखिक साधने म्हणजे आपण मागेच बघितलेले की जी तोंडी सांगितलेली जाणारी माहिती असते त्याला आपण मौखिक साधने म्हणून ओळखतो. जी समाजाच्या स्मृतीतून जपली जाते. यात लोककथा, दंतकथा, ओव्या, पोवाडे, म्हणी, लोकगीते यांचा समावेश होतो. आपण मागे बघितलेले प्राथमिक, दुय्यम आणि मौखिक साधने, त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवलेल्या आहे की आपण आजवर जो ऐकत आलेल्या परंपराबद्दल किंवा लोकांच्या जीवनशैलीबद्दल, संस्कृतीबद्दल त्यांनाच आपण मौखिक साधने असे म्हणू शकतात. काही वेळा मौखिक स्वरूपात एखाद्या समाजाचा इतिहास, जीवनशैली, सामाजिक घटना, सण, उत्सव यांचे वर्णन पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. काही दंतकथा काल्पनिक असल्या तरी त्यामागे काही ना काही सामाजिक, ऐतिहासिक संदर्भ दडलेले असतात. आता काही खूप सारी दंतकथा सुद्धा ऐकतो आपण, पण त्यांच्या शेवटी काही मेसेज असतो है ना, की आपण कसं काय वागायचं, कसं काय राहायचं, आपण कोणाबद्दल कसे काय निर्णय घ्यायचे, ह्या गोष्टी दंतकथांमधून असतात. ते काल्पनिक जरी असल्या तरी खूप काही शिकवण आपल्याला देतात है ना.
काही सामाजिक ऐतिहासिक संदर्भ पण त्यांच्यामध्ये दडलेले असतात. व्यक्तीची विचारसरणी आणि समूहाची विचारसरणी घडवण्यात मौखिक परंपरेचा सहभाग असतो. त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासात मौखिक साधनांचा उपयोग करताना इतिहासकार त्या गोष्टी तपासून तुलनात्मक पद्धतीने विचार करतात आणि इतर साधनांच्या मदतीने इतिहास लेखनासाठी त्याचा उपयोग करून घेतात. इतिहासमध्ये मौखिक साधन वापरले जातात, पण पहिले ते तपासले जातात. व्यवस्थित ते आहे का, पुरावे त्याचे उपलब्ध आहे का, ते बघून मग ही साधने वापरली जाते. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने काय आहे? तर प्राचीन कालखंड म्हणजे अश्मयुगीन काळापासून साधारणपणे इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड. अश्मयुगाचा इतिहास हा पूर्णपणे पुरातत्वीय उत्खननांमधून प्राप्त झालेल्या भौतिक साधनांवर अवलंबून आहे. त्यानंतरच्या काळातील इतिहास समजण्यासाठी लिखित साधनांचा खूप मोठा उपयोग होतो. आता प्राचीन कालखंड म्हटल्यावर अश्मयुगीन काळापासून जो पण आज आपण इतिहास वाचत आलेले आहे ते लिखित पुराव्यांवरून पण आधारित आहे. जसं आपण आदी माणसाचा काळ बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तर त्याच्यामध्ये लिखित साधनांचा खूप मोठा वाटा आहे, खूप मोठा उपयोग आहे. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे वेद. सुरुवातीला वेद हे लिखित स्वरूपात नव्हते, ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. म्हणजे एक पासून दुसरी पिढीपर्यंत ते मुखाग्र चालत होते, म्हणजे तोंडी चालत होते. नंतर जेव्हा लिपी विकसित झाले तेव्हा ते लिखित स्वरूपात आले. जेवढे पण वेद आहे, जसं सामवेद आणि अथर्ववेद या 4 वेदांमध्ये आपले वेद कोणकोणते? तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे 4 वेदांमध्ये देवतांची स्तुती, यज्ञविधी आणि सामाजिक जीवनाची माहिती आपल्याला मिळते. तर हे आपले जेवढे 4 वेद आहे त्याच्यामधून आपल्याला आपली परंपरा काय आहे, आपली राहणीमान कसं आपला असायला पाहिजे, कोणते देवताचे कशी पूजन केले पाहिजे, यज्ञ कसे केले पाहिजे, सगळ्या गोष्टी त्या वेदमध्ये लिहिलेल्या आहे. वेदांनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे यांची निर्मिती झाली. प्राचीन भारतीय तत्वज्ञानाची ओळख या ग्रंथाद्वारे होते. तसेच रामायण आणि महाभारत ही महाकाव्य देखील प्राचीन भारतीय इतिहासाची साधने आहे. आता खूप सारे वेद जे लिहिले, वेदानंतर जे आहे जसं ग्रंथ आले, खूप सारे ग्रंथ आले, आरण्यके आले, परत आपण रामायण महाभारत महाकाव्य ते आज पण बघत आहे आणि ऐकत आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला लिखित साधन म्हणून उपलब्ध झालेले आहे. प्राचीन भारतात जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या आधारे मोठ्या प्रमाणात लिखित साहित्य तयार झाले. त्रिपिटके या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बौद्ध ग्रंथांमध्ये गौतम बुद्धांची शिकवण, भिक्खूंसाठीचे नियम आणि तात्विक चर्चा दिल्या आहेत. नंतर आलं बौद्ध धर्म आणि जैन धर्म. तर त्यांच्यामध्ये खूप सारे जे लिखित साहित्य आपल्याला उपलब्ध होतात. त्याच्यामध्ये त्रिपिटके नावाचा जो बौद्ध ग्रंथ आहे त्याच्यामध्ये गौतम बुद्धांनी काय काय शिकवण दिली आहे, जे भिक्खू असतात, जे त्यांचे अनुयायी असतात, त्यांनी कसं काय राहायला पाहिजे त्या गोष्टीबद्दल त्याच्यामध्ये माहिती दिली आहे. हे ग्रंथ पाली या प्राकृत भाषेत लिहिलेले आहे. त्यावेळेला कोणती भाषा प्रचलित होती? तर पाली. तर त्यांच्यामध्ये त्या ग्रंथ लिहिले गेले आहे. जैन धर्माचे ग्रंथ यात आगम साहित्य, ज्यात वर्धमान महावीर यांची शिकवण आणि अहिंसेचे महत्त्वाचे वर्णन आहे. आता बघा, जैन धर्म जे आहे त्यांचं आगम साहित्य आहे, त्याच्यामध्ये वर्धमान महावीर जे होऊन गेले त्यांनी जे शिकवण दिलेली त्याच्याबद्दल वर्णन आहे. हे ग्रंथ अर्धमागधी या प्राकृत भाषेमध्ये लिहिलेले आहे. तर गौतम बुद्धांचे बद्दल माहिती मिळणारं त्रिपिटक हे पाली भाषेमध्ये आहे आणि वर्धमान महावीर यांचा जो ग्रंथ, यांच्याबद्दल लिहिलेला जो ग्रंथ आहे आगम साहित्य, हे आहे अर्धमागधी भाषेत. या धार्मिक ग्रंथांबरोबरच काही ग्रंथ प्रशासन, नीती, नियम आणि कायदे तसेच समाज व्यवस्था यासंबंधी होते. लिहिलेली माहिती केवळ ग्रंथांमध्येच नसते, तर ती शिलालेखांवर आणि ताम्रपटांवरही कोरलेली असते. सम्राट अशोकाने अनेक शिलालेख तयार करून धर्मनीती आणि समाजनीती याविषयीचे विचार प्रजेपर्यंत पोहोचवले. हे लेख प्रामुख्याने ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेले आहे. आता सम्राट अशोक जो होऊन गेला त्याच्या वेळचे जे पण शिलालेख, म्हणजे शिला म्हणजे काय तर दगड किंवा चट्टान, याच्यावर जे लिहिलेले मोठ्या दगडांवर जे शिला म्हणजे दगड, मोठ्या दगडांवर, चट्टानांवर जे पण लेख लिहिले गेले ते त्याच्याबद्दलची पण माहिती त्यांची भेटलेली आहे. ते ब्राह्मी लिपीमध्ये आहे. त्यातील काही लेख खरोष्टी आणि अरेमाइक लिपीमध्ये कोरलेले आहे. हे सुद्धा काही लिपी आहे, खरोष्टी आणि अरेमाइक.
तसेच जमिनीचे दान काही आणि कर माफी याविषयींचे आदेश ताम्रपटांवर, ताम्र म्हणजे तांबेचे, पत्र जे असते, पट म्हणजे त्याचे मोठे मोठे पत्र यावर कोरून ठेवले आहे आणि या नोंदीमधून प्रशासनाची माहिती समजते. तर इथे आपल्याला बघा काही ब्राह्मी लिपीबद्दल माहिती दिली आहे. बघा कशी त्यांची ब्राह्मी लिपी होती हे इथे दिलेली आहे. तर ते तुम्ही बघू शकतात किंवा प्रॅक्टिस करून थोडाफार शिकू शकतात. प्राचीन भारताविषयी माहिती मिळवण्यासाठी परदेशी प्रवाशांनी लिहिलेल्या प्रवास वर्णन देखील महत्त्वाचे आहे. त्यांनी इथे पाहिलेली शिक्षण व्यवस्था, धार्मिक जीवन, लोकजीवन इत्यादींचे सविस्तर वर्णन केले आहे. यामुळे आपल्याला त्या काळात भारतीयांचे जीवन कसे होते समजते. प्राचीन भारतमध्ये खूप सारे परदेशी प्रवासी यायचे आणि त्यांनी काही जे प्रवास वर्णन लिहिले त्यामुळे आपल्याला आपल्या देशाबद्दलची पण माहिती मिळते की कसे लोक राहत होते, कशी शिक्षण व्यवस्था होती, कसे धार्मिक जीवन होते. आता आपण बघू महाराष्ट्रातील वस्तुसंग्रहालय आणि वारसा स्थळे काय आहे. महाराष्ट्रातील वस्तुसंग्रहालयामध्ये इतिहासाची साधने संग्रहित आणि प्रदर्शित केली आहे किंवा केली जातात. महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध वस्तू संग्रहालय आहेत. तिथे आपल्याला प्राचीन काळातील वस्तू, नाणी, शस्त्रे, चित्रकला, मूर्ती, हस्तलिखिते, वेशभूषा, हस्तकला आणि इतर ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई हे प्रसिद्ध आहे. बघा हे तुम्हाला प्रश्न उत्तरांमध्ये पण तक्ता पूर्ण करामध्ये दिलेला आहे. तर मुंबईमध्ये काय आहे, महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे. इथे भारताच्या इतिहासाशी संबंधित अनेक वस्तू संग्रहित केल्या आहे. म्हणजे इतिहासाची जे संबंधित जे पण वस्तू आहे संग्रहालयात म्हणजे ठेवलेली आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथील वस्तू संग्रहालयात विविध काळातील पुरातत्वीय वस्तू पाहायला मिळतात. आता पुणे इथे कोणता आहे, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था इथे वस्तू संग्रहालय आहे. ठीक आहे, इथे सुद्धा आपल्याला खूप सारा पुरातत्वीय म्हणजे प्राचीन वस्तू बघायला मिळणार. राजा दिनकर केळकर संग्रहालय येथे विविध घरगुती वस्तू, दागिने, शस्त्रे, वाद्ये, वस्त्रे आणि कलाकृती यांची दालने आहेत. आणि तसंच राजा दिनकर केळकर संग्रहालय सुद्धा आहे. तिथे या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. मागे म्हणजे जे पण लोक वापरायची घरगुती वस्तू, दागिने, शस्त्रे, वाद्ये वगैरे त्यापूर्वीच्या काळातील लोकांच्या जीवनशैलीचे दर्शन घडवतात. नागपूरमधील मध्यवर्ती संग्रहालय, छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू संग्रहालय आणि साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळचे अंजनेरी येथील शांतिकृष्ण म्युझियम ऑफ मनी अँड हिस्ट्री इत्यादी ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण वस्तू संग्रहालयांची काही उदाहरणे आहेत. तर आपल्या महाराष्ट्रात एवढी वस्तू संग्रहालय आहे, ज्याच्यात आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय पण म्हणजे 2-3 आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारी माहिती मिळत असते. तर हे संग्रहालय एखादे तुम्ही जाऊन बघू शकतात की संग्रहालय कसे असतात, त्यांच्यामध्ये काय काय असतो आणि त्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतो. आता महाराष्ट्रातील वारसा स्थळे काय काय आहे. महाराष्ट्र हे एक समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेले राज्य आहे. युनेस्को या जागतिक स्तरावरील संस्थेने मान्यता दिलेली तसेच राज्य शासनाद्वारे संरक्षित अशी अनेक महत्त्वाची वारसा स्थळे महाराष्ट्रात आहे. ती आपल्या इतिहासाची गौरवशाली प्रतीके. आता वारसा स्थळे म्हणजे जे पण प्राचीन स्मारके आहे, स्थान आहे, ते आपण बघू शकतात. जसे अजिंठाची लेणी आहे, तर हे सुद्धा काय आहे, वेरूळची लेणी आहे, हे सुद्धा काय आहे, खूप जगप्रसिद्ध आहे आणि ती युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत 1983 साली समाविष्ट केली आहे. म्हणजे 1983 मध्ये 1983 मध्ये याला युनेस्कोने घेतलं. युनेस्को ही अशी एक संस्था आहे जे पण प्राचीन इमारती असतात त्यांचं संरक्षण पण करतात आणि लोकांसाठी ते ऐतिहासिक वारसा म्हणून ठेवतात. म्हणजे पूर्ण तयार ठेवतात. म्हणजे काही त्यांची हे जडणघडण करायची असेल किंवा कधी त्यांना काही क्षती पोचली असेल तर ते दुरुस्त करतात आणि आपल्या संस्थेद्वारे त्यांचं देखरेख करतात. मुंबईजवळील घारापुरी लेणी, कान्हेरी लेणी देखील प्रसिद्ध आहे. आता महाराष्ट्रामध्ये खूप सारी लेणी आहे, जसं अजिंठाची आहे, वेरूळची आहे,
मुंबईजवळ घारापुरी लेणी आहे, कान्हेरी, हे सगळे लेणी खूप प्रसिद्ध आहे. त्यापैकी घारापुरी लेण्यांचा जागतिक वारसा म्हणून 1987 साली समावेश केला. बघा, युनेस्कोने पहिले हे वेरूळ आणि अजिंठाची लेणी घेतलेली, मग 87मध्ये त्यांनी या घारापुरी लेण्यांचा सुद्धा आपल्या याच्यात समावेश केलेला. मुंबईतील विशेष सुशोभन असलेला आर्ट डेको 76 इमारतींच्या युनेस्कोच्या जागतिक स्थळांच्या यादीत 2018मध्ये समावेश करण्यात आला. तर हे सगळं जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने घेतलेलं आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भव्य रेल्वे स्थानक ब्रिटिश काळातील गोथिक स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आता हे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे तुम्ही प्रत्यक्ष पण बघितलं असेल किंवा खूप वेळेला आपल्याला न्यूजवर पण, समाचारमध्ये पण आपण बघतो, किंवा असं पण आपण बघू शकतो, टी व्हीवर पण ते बघू शकतो. हे सुद्धा खूप सुंदर आहे आणि त्याला सुद्धा 1997 साली जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. पश्चिम घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा जैवविविधतेने परिपूर्ण असून त्यांना 2012 साली युनेस्कोने नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. आता पश्चिम घाटमध्ये खूप सारी अशी जाती असेल प्राण्यांची ज्यांचं संरक्षण खूप म्हणजे जरुरीचं आहे. तर युनेस्कोने 2012 साली त्याला पण वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली. येथे अनेक दुर्मिळ प्राणी आहे, पक्षी आणि वनस्पती सुद्धा आहे. त्यांचं राखण करणं पण महत्त्वाचं आहे. युनेस्कोने नुकतेच मराठा मिलिटरी लँडस्केप्स या नावाने 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. तसंच युनेस्कोने आपल्या इथे जे किल्ले आहे 12 त्यांना सुद्धा जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली की त्यांची पण देखरेख व्हायला हवी. आणि त्यांपैकी 11 किल्ले महाराष्ट्रात आहे. जिंजी हा किल्ला तामिळनाडू राज्यात आहे. आपल्याला शिवाजीचे किल्ले खूप माहीत आहे ना, त्यांच्यापैकीच ते किल्ले आहे. तर 11 किल्ले महाराष्ट्रात आहे आणि जिंजी हा तामिळनाडूमध्ये आहे. त्याला सुद्धा त्यांनी जागतिक वारसा म्हणून घोषित केला आहे. हे किल्ले मराठा साम्राज्याच्या लष्करी कौशल्याची, स्थापत्य कलेची आणि सांस्कृतिक वारशाची महत्त्वाची प्रतीके मानले जातात. तर शिवाजीचे किल्ले खूप महत्त्वाचे होते, पण नंतर ब्रिटिशांनी खूप सारे किल्ले त्या उद्ध्वस्त करून टाकले होते. पण आता ते युनेस्कोने हातात घेतले आहे आणि त्यांनाचा सुद्धा आपला म्हणजे ते देखरेख करत आहे. महाराष्ट्रातील ही वारसा स्थळे आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि परंपरेची प्रतीके आहेत. ही स्थळे ऐतिहासिक पर्यटनाचे आकर्षण आहेत आणि याचा अभ्यास करून आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा अभिमान वृद्धिंगत होतो. म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला आपल्या देशाची संस्कृती कळते, आपल्या राज्याची संस्कृती कळते, आपल्या राज्याचे पर्यटन स्थळाबद्दल सुद्धा आपल्याला माहिती मिळते. हा खूप सुंदर असा हा धडा आहे. मी खूप चांगलं समजवण्याचा प्रयत्न केला आहे, एक लाईन. तर तुम्ही ते वाचा आणि एक वेळ नाही तर 2 वेळ बघून तुम्ही समजून घ्या. याचे जे पण स्वाध्याय आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्ही हे कंटिन्यू करा, आपल्या फ्रेंड्सला शेअर करा आणि जर आवडलं तर सबस्क्राईबसुद्धा करा, लाईकसुद्धा करा. तर थँक्स फॉर वॉचिंग इट. पुढे सुद्धा आपण एक धडे प्रत्येक विषयाचे बघणार